सादर करीत आहोत एकांकिका आकाश कोसळताना. लेखक रमेश पवार, दिग्दर्शक अविनाश विभांडिक, पार्श्वसंगीत तुषार पाठक, प्रकाश योजना श्याम चव्हाण. सादर करीत आहोत एकांकिका आकाश कोसळताना. अशा गंभीर परिस्थितीत लोक हसतात. मला तर वाटतं इमारत कोसळली नसून आपली समाज व्यवस्थाच कोसळली आहे. पाहूया आता शासकीय यंत्रणा कधी जागे होते ते. God may bless the souls rested in peace. काय गॉडवर जायचं ना ते मराठी बोला, लोकांना गॉड वाटत. चल
घ्यायला फार आवडते. पुन्हा जाऊ बाबा. हट काय. अरे बाबा लेकिन बिल्डिंग कैसे गिरी? मैंने लात मारी और बिल्डिंग गिर गई. तेरे को करने का. भाई भाई अरे इतना काय आप करते हो? बोल के रखो मेरे को उल्टा सीधा बोलने का नहीं यार. क्या कर तू? बोल क्या कर तू? भैया साला. साला साला तो हूँ मैं. लेकिन पता है तुमको पूरे मुंबई में भैया राज करता है. राज का नाम लेने का नाही. साला तो सर्दी जिल्हा तुमच्यावरून. हा? बोले. माहिती चापी जाऊन जाऊ दे म्हणतोय. परत कशी बिल्डिंग कोसळली कधी कोसळली मला विचारायचं नाही. आणि बिल्डिंग कोसळताना पाहिलंय तुम्ही? अरे रात को 11 बजे गिर गई थी. कोण? अरे बिल्डिंग. हाँ बोलते हैं रिपेयरिंग बोर्ड ने खाली करने की नोटिस दी. क्या बिल्डिंग? अरे मकान. हे तू आता काय बोलतोय रे? आता बोल ना. पुन्हा जाऊ बाबा. त्यातून यावर्षी अरे मी मागे का त्यातून यावर्षी मराठी माणसं पाहिलं? दोन मराठी माणसं एकच झाले त्याची लढाई आणली. सर्व मराठी माणसं एकच काय म्हणली? मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी. पुन्हा जाऊ बाबा. हो माझा मित्र तसाच राहिला. बोला बोला. त्यातून यावर्षी पाऊस इतका पडला की विचारूच नका. हल्ली पावसाला सुद्धा काही ताळतंत्र राहिलेलं नाही. वाटेल तेव्हा पडतो. आता पावसाचं मदत काढलं. असा कसं माझ्या लग्नात चिमडून कोसळलं. हो तर सगळे गंबूट घालवलं होतं लग्नात. हो अजून मला नवी ओळखीच असतं. मग फर्जीमुळे असेल. अरे गंबूट पण काय होगा देऊ का तोंडात? तुमच्यात काय गंभीर लग्न होतात? रेनकोट रेनकोट. स्टार्टिंग पण ट्रेनिंग करा. पुन्हा जाऊ बाबा. तुम्ही लोक कशावर चर्चा करा? अरे काही नाही हालचाल झालं त्यांना वाचवण्यासाठी. अहो मूल्यपेठ का म्हणजे इतिहास पुस्तकात एवढं सोपं होतं तुम्हाला. अरे बाबा वो बिसाइड पुलिस वाला है ना वो पत्थर हटाने को परमिशन नहीं देगा. साला उधर को गए ना दंड मिलेगा. फुकट लफडं मारून घ्यायचं हौस नाही आपल्याला. लेकिन सुनो इस बिल्डिंग में ना हीरो का वो करते थे. नहीं रे. अरे फिल्मी की बात नहीं कर रहा मैं. अरे हीरे बापू हीरे. अरे वो उसको क्या कहते उसको. अरे वो पहिली पडतच नाही येडे गो करत बसले. म्हणजे ते हिरत दाखवला का? म्हणजे ते हिरे असं वापरतील. ए थांबा. असल मागे कोण? मग मागे केलं का आमचं भाग आहे. मी बघतो त्याला मला सपोर्ट करायला. हो माझ्याच्या पाय दिसताय. मी मराठी मी मराठी मी मराठी. अरे काय ना तुम्हारा लोग और बड़ा हमारे नाम से वो मारते हैं ना. तुम्हाला सांगतो एक जरी हिरो वेळेला एखादा राहिला तरी बस दोन लिटर प्रॉव्हिडंट फंडासाठी थांबतंय. काय साला माहिती आहे. अरे ते धंदे काय नाही जोक मारते. जोक नाही सिरियसली बोलतो. नाहीतर हे ढिगार बसणार रे मुळे म्हणजे धीरे बघणारच ना. मग त्यातला एखादा आपल्याला मिळाला तर काय वाईट म्हणतोय मी. त्या गाडल्या गेलेल्या लोकांविषयी काहीच नाही वाटत तुम्हाला? वाटतंय हो. पण हिरे हे अमरच असतात. ते दारिद्र्य भागवतात. कर्ज फेडतात. तो जैसरला वंदरून किचन घेऊ शकतात. इन्स्टॉलमेंट शिवाय फ्री आणू शकतात. म्हणजे तुम्ही कर्ज मला दिसताय. हो ना. हो हल्ली स्वतःचं पुस्तक स्वतः छापण्याची चूक केली मी. या बैलचा असला रे. और तुमको नारू डोरे को और भीख मांगे तो कोई डेढ़ लाख तुमको खोटे दे देखो ना. अरे हीरे ढूंढते होगी. आखिर उनकी भी क्या गलती है. आफ्टर ऑल मुर्दों से कफन उठाने वाली दुनिया है. दौलत के लिए पागल दुनिया. ठीक कहते हैं आप. अरे कबीर जी ने तो कहा है कि दुनिया पागलों का बाजार. और आगे भी कुछ कहा है अभी याद नहीं आ रहा है कुछ. भैया कभी नहीं बोला रे. इधर चाचा का तुम्हें मोहम्मद बोला था.
ये मैंने पिक्चर है ना पेड़का का शाना उसका हिंदी अवतार है काय ये भैया कामाशी नव्हतोय अजून साला अग्निशामक झाल्याचा पत्ता नाहीये ढिगारा लवकर उपसता गेला पाहिजे कुणीतरी जीवन बाहेर निघू शकेल जल्दी करने को मांगता है। अरे ऐसा चलेगा तो मुश्किल रहेगा। और किसे बुलावा भेजा है? होमगार्ड म्युन्सिपालिटी आणि पोलीस अहो शेजारच्या पोलीस स्टेशनवर गेलो ना तर तिथे सत्यनारायण पूजा होती तुम्ही हसताय पण सत्यनारायण रडला असेल अहो मी मला बिल्डिंग मला सांगू का तुमच्या आईला पडली तर आम्ही काय करणार उद्या कंप्लेंट करू आज जरा गडबड आहे शेवटी नगरसेवकाला घेऊन गेलो ना तेव्हा कुठे घ्यायला तयार झाले चला सरते शेवटी काय होईना नगरसेवक कामा येतोच म्हणायचा हो पण तुम्ही एवढी धावपळ गेली हो माझा मित्र तर पिऊन होता हो जिनाखाली झोपायचं बिचारा मला घर नका गावी सांगत होतो आईसाठी 1,500 रुपये सादर होतो आणि आई भेटण्यापूर्वी मृत्यूने अंगाई काही काळाचा महिमा दुसरं काय अरे कोणाचे मला केव्हा येतं ते देवच जाणार आहे बाबा. म्हणजे 1,500 रुपये वापस काढले गेलेत तर हो बॅगेतले कप्प्यात होते बॅग पत्त्याची सांगायची हो पत्र्याच्या स्थिती ट्रंक चामड्याची स्थिती बॅग काय हो अरे भाई अरे लेकिन पाकट भी मांगू के हट लग गया तो काहे मिलेगा घंटा अरे वो देखो भीख मांगू की पलटन आपस में झगड़ रही वो देखो असं होतंय नातू एक म्हणलंय हट पालती जोक कोणी सुद्धा असला नाही मग जोक काय तुमच्या कर्ज मला लिखून मागे असता अरे भाई वो तो हवालदार आएगा चलो हम तो भागो डरे ये इसमें पास आल्यानो अंगार आलं पाय लावून पळा But police will not allow them to pick up diamond from there. कामात सुरुवात झालेली अरे काय व्हायचं आतमध्ये अडकलेल्या जीवांचं काय वाटत असेल त्यांना आतल्या अरे बाहेर असं वाटतं पण रस्ता नाहीये अंगात शक्ती नाहीये अरे बेहोश हो गया तो कुछ भी महसूस नहीं होगा आखिर दुख का बोझ तो बेहोशी हल्का करती है बचाओ 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 कोणीतरी ओरडतंय मदतीसाठी चला माझ्याबरोबर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला ना तर त्यांचा जीव वाचवणं कठीण आहे चला माझ्यावर कोण आहे? चला 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 आओ मी आलो असतो पण मला जरा कोंबडी जायचंय जेवणीकडे जेवायला हे बघ लवकर जा तर मेवणीचं जेवण थंड पडायचं हो तुम्ही येताय तुमच्या आईला या कर्जबाजारी लेखका सांगा हिऱ्यासाठी आवाज की दिसतो ते नाही आहे मला डायबिटीज आहे उगाच लागलं तर जखम बरी होतं मुश्किल साल्यानो फुकटची गर्दी करायला पाहिजे त्यापेक्षा मला मागापासून कर्जबाजारी म्हणणाऱ्या सावकाराला पुन्हा एकदा विचारा मी का पुढे काम लग्न झाल्यानंच शिवाय मेवणी आहे तरी सुद्धा अनुभव नाही का ढिगारा उपसायचा कळलं तुम्हाला प्रत्येकाला ना पुढे करायला कारण आहेत ते ढिगाराने गाळले गेले ते गाळलेच गेले त्यांना मृत्यूला परतवण्यासाठी कारण पुढे करता आली नाही विनाकारण अरे विनाकारण ना आयुष्यावर दगडपिटांचा भार व्हायला त्यांनी वाचवा 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 नाही मी थांबणार नाही मी पाहतो प्रयत्न देवा माझ्या दोघा हातांना कोसळणारा आकाश सावरण्याची ताकद दे अरे मलशीत फुकट थांब वाचवा वाचवा म्हणून इथंच वस्तू उभं राहावेत तरी इथंच उभं राहायचं अहो कोणाचा जीव वाचवता राहता ना
म्हणून तू का कायदा मोडून जीव वाचवशील? मुळीच चालणार नाही. कायदा मोठा की जीव मोठा? हा काय मोठं? काय बोलता का तुम्ही? बरोबर बोलतोय. हे बघ, रस्त्यावर कुणाचा जीव जात असला तरी पंचनामा करण्याची वेळ लागवा. आता आमचा कायदा आहे. बोल रे, तुम्ही गर्दी कशाला केली रे? वा बाजूला. साहब जाने दो उसका तो अंदर दबाव है. जास्त शांतपण करायचं नाही, समजलं ना? हेलो साहब, आखिरी बचा था. तुम्हाला आखरी बचत ना, जरा पहिलेच हात खुला होता. जा रे बाबा जा. अरे जा ना, नाही कोणी म्हटले जा, पण स्वतःचा जबाबदारी आहे ना. थँक्यू मला नाही, हिला मन. बाप बडा ना भैया, सबसे बडा भैया. ऑल द बेस्ट. सच्चा इंसान निर्दयता के रेत में खिला हुआ इंसानियत का फूल है. क्यों जी, ठीक कहा मैंने? ठीक है ठीक है, तुम्हारा हिंदी मेरे पेक्षा अच्छा है. अगर ऐसे नौजवान इस देश में पैदा होंगे ना, तो ये देश अपने पाँव के बल पर खड़ा होगा. देखा काय हो, अरे बिल्डिंग को नको देखो. कशाला वाजवताय? इकडे का मी शिक्षण मारलंय, काही काम धंदा नाही तुम्हाला? हो साहेब, तो तरुण एक वीट बाजू सारतोय, अरे सिमेंट भिंतू बाजू सारतोय. म्हणून मला वाटत काय बैल माणसं तरी. मला वाटतं मला पदक मिळाली की काय. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. आकाशी इमारत कोसळली दिसत असून आजूबाजूची फुल गच्च प्रेक्षकाने खचाखच भरले आहे. तो तरुण पुढे सरसावलाय. त्याने ढिगाऱ्यात हात घातलाय. तो ताकद लावतोय, पण प्रयत्न फुकट गेलाय. मला असं वाटतं त्याने आधी म्हणजे सगळे दगड बाजूला सरावे. तुम्हाला काय वाटतं? तुमची चहा बंद करावी असं वाटतंय. आयला हे चॅनलवाले जरा काय दिसलं की कर चाव, जरा काय दिसलं की कर चाव. तुमचं काही खाजगी असेल ना तर सांगू नका यांना, लगेच सार्वजनिक होईल ते. तो पुन्हा कामाला लागलाय. कोण? तो तरुण. आईला परत बारीक लक्ष दिसतं तुमचं त्या तरुणावर. तुम्ही मी माझं काम करते, समजलं? करा ना मग. दुसऱ्याची धुणी भांडी कशाला धुवत बसला? मी कोणचंही धूत नाही, मी निवेदिका आहे. निवेदन करणं माझं काम आहे. तुमच्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. आईला मला वाटलं माझ्यात असेल काहीतरी लक्ष देण्यासारखं. पूर्वी तर पर सुतडा केला माझा. तर तरुण एक दगड हटवलाय. त्यातून कोणतरी हात दिसतोय. मला असं वाटतं तो जिवंत असावा, पण हाताची हालचाल दिसत नाही हो. अहो वातावरण कुठे शीताची परीक्षा होते का? माणूस शुद्धीवरच नसेल तर तो हलेल कसा? ए बाबा बघा राहिला, दोघे तिघे जा आणि पोराला मदत करा. ए बाबांनो पैसे देऊ नका मला. या मी पोलीस असलं म्हणून काय झालं? आम्हाला काय माणूस की नाही? शिवाय याचा कॅमेरा पण चालू आहे ना. बघा वोडाफोनचं पिल्लू कसं माग येतं. करशील ना तर भलच्या जागी भलता झाली मी.
त्याला इकडे आणतायत तेव्हा गडबड करू नका, नाहीतर चिडून बोलेल तो. ढिगारातून बाहेर आलो आणि माणसाच्या घरात सापडलो. महात्मा गांधी की काय जन्माला आला देव जाणे. हवलदार साहेब, आपके पास है का ब्रांडी? आयला कोण बोलला रे? पावला का? आयला ड्युटीवर असताना दारू प्यायला मी काय युनियन लीडर आहे? हो, ब्रँडी गेली तेल लावत, आधी पाणी पाजा. या बघून सांगा इथं आलंच तरी घेऊन पाणी. अहो कुठे आणणार? आम्ही जिथे राहतो तिथला नळ 2-2 दिवस गायब असतो. काय हो तुला? कोण बोलला रे? कोण बोलला रे? काय हो तुला? चहा, पाणी, मग दारू पाहिजे? अरे आता इथून कुठे आणायची दारू? घाबरू नका, आहे माझ्याकडे. शब्बास, म्हणजे तुम्ही लोक ड्युटीवर असताना फुल टाईट का? आयला मला वाटलं होतं आमच्या लाईनीत लोक अशी वागतात. पाजा पाजा त्याला पाजा. उरलेली थोडी ठेव माझ्यासाठी. अहो नवीन तुमच्या मित्राला लागला का? अहो आता बंबवाले आलेत ना, मग चिंता नाही, होईल सगळं सुरू होईल. अहो आम्ही बंबावाले म्हणजे आकाशातून पडलेली माणसं आहे तुम्हाला. आमच्या जेवढं होईल तेवढंच करणार. पण एकंदरीत हा ढिगार पाहून तुम्हाला काय वाटतंय? साधारणपणे किती दिवसात काम केले उकरण्याचं? नाही सांगू शकत. का? अहो आमचं काम काय? आग विझवणे. ढिगारा उपसण्याशी आमचा काय संबंध? पण तरी सुद्धा पब्लिक मध्ये फॅशन झाले. जरा कुणी पाचला की बोलत बंबवाल्यांना. साहेब तुम्हाला खरं सांगतो, जरा कुणी वास पोचला वाटतं सगळीकडे. काय समजलं? सॉरी साहेब, पण जरा स्पष्ट सांगतो, हा ढिगारा जेवढा आहे मनुष्यबळ कमी पडेल. त्यासाठी मोठमोठ्याले क्रेन्स मागवावे लागतील. म्हणजे पाहते क्रेन्स इकडे येणे, ते कामाला लागणे, हे सगळं पाहता जवळजवळ 15 दिवस लागतील. बापरे, म्हणजे माझा मित्र 15 दिवस आत राहणार? कठीण आहे, तो वाचणं कठीण आहे. निदान त्याने ठेवलेले पैसे जरी मिळालेच ना तरी फार बरं झालं असतो. ते पैसे कुठे आहेत? सांग. खाली शहीद झाला. हा? आकाशी इमारत कोसळल्यामुळे शहरातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आता रेल्वेला अडथळा सापडला. रेल्वे खाली पडला ढिगारा. रेल्वे येऊन चालला. म्युन्सिपाल्टी महावाहतूक करणार असेल. मज्जामध्ये येणार रेल्वे. रेल्वे जिंदाबाद. रेल्वे जिंदाबाद. रेल्वे जिंदाबाद. रेल्वे जिंदाबाद. आता समोर येत आहेत म्युन्सिपाल्टी. म्युन्सिपाल्टी. जिंदाबाद. म्युन्सिपाल्टी. जिंदाबाद. म्युन्सिपाल्टी. हाय हाय म्युन्सिपाल्टी. हाय हाय म्युन्सिपाल्टी. हाय हाय रेल्वे. हाय हाय रेल्वे. हाय हाय. ओ हवलसाहेब, या दोघींमध्ये तुमचे आमदार काय? माझ्याकडे देण्यासाठी या दांडक्याशिवाय दुसरं काय आहे?
आणि पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खणायचे असतात, कचऱ्याची ढीग वाढवायची असतात, कितीतरी कामं असतात आम्हाला. म्हणजे तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळता ना? अगं बाई, कोण रेल्वे बोलते काय? आम्हाला काही कमी कामं असतात. दिवसेंदिवस गाड्यांना गर्दी वाढतीये, त्यासाठी 10 गाड्या वाढून 15 गाड्या कमी कराव्या लागतात. तेव्हा आमचं काम वाढू नका आणि चक्क ढिगाला उपसायला जणार नाही. This is your job. This is your job. This is your job. Your job. Your job. Your job. Your job. Your job. Kiss by kiss, रोडचा kiss. Kiss by kiss, रोडचा kiss. कुठची किती कुठची आमचा काय दोष? आमच्या नशिबी यंत्रणा का आम्ही पिसले जातोय. अहो रेल्वे काय मुळशी? ज्याला ट्रेन उठलेल्या त्या रेल्वेची साथ पुजणारी आणि तुमच्या ऑफिसवर संविधान करायची लाईटिंग करायला नाही का? मुकाट्याने ढिगाला उपसा. आधी क्रेन चढा. अग्निशमन दलाने क्रेन चढायला सांगितलंय. आता क्रेन्स कुठून आणायच्या? मुकाट्याने गुजरातला टाकलं, नाहीतर आम्हाला दिल्लीला टाकलं लागेल. काय ज्या बघा त्या दिल्लीचा नाव घेतात. ओके. હેલો ગુજરાત, આઈ એમ રેલવે હિયર. કેમ સારું છે ને? બેરી બા પિતાજી અને બાબા બધા સાથે છે ને? अहो कौटुंबिक चौकशी पुऱ्या मुद्द्याचा बोला. અહીંયા રેલવેને ફાટા ઉપર એક મકાન તૂટીને પડ્યું છે. એટલા માટે એના કારખાને અહીંયા ખસેડવાની જરૂરત છે. તમારી પાસે ક્રેનની સગવડ છે? શું? શું? અરે બ્રેન નથી, ક્રેન. ક્રેનની સગવડ હોય તો 2-4 નોકરી આપો. 3-4 દિવસમાં કામ કરીને પડશે એટલી નોકરી આપશું. હા હા ભાઈ જી. ભાડા? તમે ભાડા અને ડિપોઝિટની શું જરૂરત છે? અરે આ તો સમાજ સેવાનું કાર્ય છે. હું માનું છું કે સમાજ સેવાનું આપણું કામ નથી, પણ લોકો બોંબાબોંબ કરશે ના, એનું શું? જો ચોખ્ખી વાત કરું છું, ભાડું બીડું કઈ નથી મળશે. તમે એક કામ કરો, તમે અમને ક્રેન મોકલો, એના બદલામાં અહીંને ઇલેક્ટ્રિસિટી લઈ જાઓ. अरे लाईट गेली. गुजरातला लाईट चालली वाटतं. शी, काय वेळा हरकत आळबण येते त्याला. वाचवा वाचवा वाचवा. आवाज ओळखीचा वाटतोय. मला वाटतं माझ्या मित्राचा आवाज आहे. रे आगवाल्या, तू धावत गेला. तू काय ते सत्यनारायण करतोस? जातो ना. एवढा रुबाब कशाला? कोण रुबाब करतय बाबा? आमच्या संप मार्गाला बघून रुबाब करायची स्वर आहे का? पाहिलं, आम्ही पगार वाढून मागितला तर केवढी शोभा केली आमची. आणि आता बघा, जे जिवंत आहेत त्याला 5,000. पराक्रमच केला ना त्याने जिवंत राहून. खरं म्हणजे ज्याने जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचले त्याला सरकारने बक्षीस द्यायला हवं. हा तरुण मुलगा आता गावात गेला, तो त्याला सरकारने नक्कीच बक्षीस द्यायला हवं. पण कुठलं काय हो, भलताच कोणीतरी कडे घेऊन जाणार. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? ए हिरो, काय भजन चालू आहे? आली का?
डॉक्टरला बोलवा. अरे एकदा डॉक्टर नका बोलू. पाहून धक्का बसा मित्राला. बेंडसे आला आला शुद्धीवर आला. अरे गर्दी नका का? अरे द्या. आपण यशस्वीरित्या पुनरागमन केलं. अभिनंदन. आपलं नाव? सदानंद महादेवपंत बेंडसे. वय? 30. लग्न झालंय? नाही, का? करू शकलो नाही. आई आणि धाकटी बहीण आहेत. प्रथम बहिणीचं व्हायला पाहिजे. मग करून टाका. आर्थिक परिस्थितीमुळे जमणार नाही. आता निधीतून 5,000 भेटतीलच ना? एवढं साखर प्रस्त होणार नाही. महागाई थोडी आहे. बिल्डिंग पडलं कसं वाटतं? पडल्यासारखं वाटलं. घर बघितलं ना? काय वाटतं? भयंकर. कोणाचा तरी पाय सारखा पाठीला लागत होता. कोण होता तर कोण चालेल. नंतर त्याची हालचाल खंडावली. आठवलं त्याच्या पायाला कडं होतं. तुम्ही जवळजवळ 2 दिवस ढिल्या झाली होत्या. या 2 दिवसात शाळावर तुम्ही पुस्तक लिहिणार का? अहो तेवढं शिक्षण झालं असतं तर पिऊन झालं असतो का? आता पुढे काय करायचं ठरवलंय? काय ठरवणार? आताच मरणातून सावरतोय. पण आता पुढे कुठे राहायचं हाच मेन प्रश्न आहे. हो डॉक्टरचं काय झालं? हो कुठलं काय एकही डॉक्टर यायला तयार नाही. पेशंटची एवढी गर्दी आहे त्याला सोडून येता येत नाही म्हणतायत. तुम्ही असं करा ना त्यालाच घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. का हो? पेन्से तुझ्या आईच पाठवणे 1,500 कुठे असतील रे? कोणाच ठाऊक. बहुतेक जिथून मला बाहेर काढलं तिथेच कुठेतरी असते. मी जाऊन पाहून येतो. हो नको. तिच्या जर थोडं जरी उकरलं ना तर वरचा कचडा खाली येण्याची शक्यता आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही त्यातून जिवंत बाहेर पडल्याबद्दल. खरं म्हणजे मी गाडलेलं होतं तेच बरोबर आहे. कारण माझं आयुष्य जन्माला येतानाच गाडलं गेलं होतं. त्यात दगड घोंडे आणि शिगाच होते. हिरवळ नव्हतीच शेवळ होतं. गुलाब नव्हते काटे होते. स्वप्न नव्हती सल होते. आणि ती सल म्हणजेच गरिबी. ज्या गरिबीत कुटुंब थाटात पोसायचं असतं, आईची सेवा करताना बहिणीचं रक्षण करताना विसरायचं असतं, ते आपल्याही वयात वाढत झालं. असो आता जगतोच आहे तर पुन्हा एकदा मरत जगायलाच हवं. पण तेवढे जर 1,000 मिळाले असते तर आईला पाठवता आले असते. मी जाऊन पाहून येतो. हा नक्की भरणार. लोक सांगून सुद्धा ऐकत नाही. जाऊ द्या तरुण रक्त आपलं सरकारी शिळ रक्त. बिल्डिंगच्या फोटोला काढायला आता बिल्डिंग लावायला पाहिजे. अरे साहेब म्हणलं असतं तर तुझ्या बापाला फटकेचा वापर असतं का रे? बरं ठीक आहे हवालदार साहेब. हा आता कसं चल आपला पण एक फर्स्ट क्लास फोटो काढ आता. 3rd क्लास लोकांचा फोटो फर्स्ट क्लास कसा येईल? आणि 2 कॉप्या काढ. एक गावाला पाठवतो आज्याच्या फोटोच्या बाजूला लावाला. माझ्या फोटोला हार आहे का? हा नाही सर विचारलं. चल काढ आता. काय चालवलं काय? ग्रुप फोटो काढत नाही. अरे आता जमलेत ना सगळे काढ रे फोटो. अहो, पण ते कसं आणला माझं मलाच माहिती. अरे लाडक्यासारखे लसक्यात होत ते हटका आले ना. शेवटी स्वतःजवळ होती नव्हती ना तेव्हा सगळी सुट्टी नाणे फेकून द्यायच्या समोर. तेव्हा कसं बसत गरव यात तर काहीच नाही रे.
कर्म आपलं गेले ते पैसे. सदू मी खूप प्रयत्न केले रे. पण जाऊ दे. तू पुन्हा चल. याच ठिकाणून आज स्वप्नांचा माल होता. आकाश कोसळल्यानंतर टिकेल ना अशा स्वप्नांचा माल. आणि ते एखादं राज्यपाल असं करा. हो पण ते हिऱ्यांचं काय झालं? अरे तिथं 3,000 मिळताना मुश्किल तिथं हिरे कुठून मिळणार. चला निघा आता. फुकटचा सिनेमा पाहिला ना निघा. हो बाजे त्यांना कोण घेऊन जाणार. बंबवाल्या ए बंबवाल्या इकडे इकडे. त्या 1,500 मध्ये काय झालं. मी पण रोज विचार करतोय. त्याला तापा मारता राव. इशारा आला का उजव्या दिशेत. मी पाहिलं बंबवाला तुला. माझं लक्ष होतं तुझ्यावर. पेन्सिल आणायला गेल्यावर मागे कशाला फिरला होतास. पाकिट टाकलंस ही नोटा खिशात टाकलंस. चल करून टाक 50-50. आणि ते हिऱ्याचं काय झालं. अरे हिरे वगैरे काय नव्हते इमारतीत. अफवा होती ती. आणि असेल तर एका दुसऱ्या म्हणा ते. इथं उन्हात उभं राहण्यापेक्षा गावी जाऊन शेतीवाडी करतो. चल जाऊ दे. ब्रँडी पिणार. चल बस. एकेकाळी इथे आकाश होतं. छोटस पण अथांग. त्याला बिलगलेली स्वप्न सगळे कोसळली इमारतीवर. लोकांनी फार सहानुभूती दाखवली. वाटलं की त्यांच्या अश्रूंनी आकाशीच वाहून जाईल. पण कसलं काय. सदू सगळं संपलंय रे. फिनिश्ड. हे अश्रू सुकून गेले. अरे दिवस मावळल्यावर त्या दिवसाची पार्श्वभूमी बदलते रे. पण नरू काय हरकत नाही रे. पुन्हा स्वप्न पाहता येते. शेवटी स्वप्नच ते. पण अस्तित्वात उतरणारं स्वप्न कोसळतं ना आकाशप्रमाणे तेव्हा त्रास होतो रे. असह्य होतं. आणि पार्श्वभूमी विसरली जाते मग. सगळं कसं शून्य होतं. शून्य शांतता.
शांतता की हे लोक विसरून जातात की एकेका इकडे आकाश होतं. गाड्या धावू लागतात, लोकही नित्यक्रमाला लागतात. चालायचंच. अरे शहराला चर्चेकरता विषय हा हवाच असतो. त्याशिवाय शहराला जगल्यासारखं वाटतच नसतं कधी. हो, मग लाज वाटते, लाज या शहरातला सुजाण नागरिक म्हणून घेण्याची. अरे अजून किती दिवस चालणार असं? यामध्ये चुकणं बहुधा त्या ईश्वराची असेल की माणूस म्हणून त्याने आपल्याला इथे जन्माला घातलंय. आता काय करशील? आता गेलं तेच चालू राहायचं पुढे. पण अरे काल घडल्यासारखी वाटते ही घटना. खरं सांगू हा अपघात नव्हता, हात होता माणुसकीनं माणुसकीचा केलेला. असं जाऊ दे, आजपासून पुन्हा प्रयत्न करून नवीन स्वप्न रंगवायला. आपण अशी तयारी ठेवून की आकाश कोसळेल, परत शून्य शांतता पसरेल. बरोबर आहे तुझं. कारण ज्या समाजामध्ये माणुसकी मेली आहे ना, त्या समाजाकडून सामाजिक विचारांची अपेक्षा करणंच मूर्खपणाचं आहे. बरं, तू जेवला आहेस? नाही रे, आईला या महिन्यात 2000 रुपये पाठवायचे.